त्यांच्याकडे फायर फायटर म्हणून पाहिलं जातं. सहकार सारख्या क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते फार महत्त्वाचं आहे. मुंबई बँक ते चालवतात. मराठा या विषयावर ते अधिकारिकरित्या बोलतात. तुम्ही ओळखलंच असेल. आपल्यासोबत प्रवीणजी दरेकर आहेत. तुमच्या मित्रपक्षांमुळे त्रास होतोय का तुम्हाला? राजकारणामध्ये थोडं संयमानं त्या ठिकाणी निश्चितपणे बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारची गोष्ट होते तेव्हा मित्रपक्षाला देवेंद्रजी सोबत घेतात, एकत्रित राहतो. परंतु काही समज द्यायची असेल तरी ते मागं पुढं पाहत नाहीत. जसं की आता त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही आहे. आता म्हणतायत की खासदार आले, आता आमदारही येणार. आता शिंदेची ताकद वाढली तर महायुतीची पण ताकद वाढणार आहे. शिंदेच्या वाढलेल्या ताकदीमुळे काय भाजप कमी होणार नाही आहे. उद्धवजी आणि देवेंद्रजी हे एकत्रितरित्या आम्हाला विमानात पाहायला मिळाले. केवळ एक योगायोग असू शकतो. एकदा विमानात एकत्रित दिसले एका रांगेत म्हणजे उद्या काही त्यातनं राजकीय गणित होणार आहेत का असं बोलणं धाडसाचं होईल, फार घाईचं होईल. असं काय विमानात चर्चेनं राजकीय इक्वेशन्स त्या ठिकाणी होत नसतात. तुम्ही देवा टॅक्सी घेऊन येणार होतात, मात्र अंजली दमानिया यांनी त्याच्यावर आक्षेप उपस्थित केलेला आहे. कसं पाहता त्यांच्या या टीकेकडे? जेव्हा भाऊ सहकार टॅक्सी नावानं कोणाला ब्रँडिंग वाटत असेल, काही आक्षेप असतील, मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही माझ्या नावापेक्षा नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. बरं, हे मोठे पण माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे. बाकीचे लोक नावासाठी आपापलेली असतात. 4 जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे. त्या निमित्तानं म्हणून महाराष्ट्राला काय वेगळं मिळू शकतं असं वाटतं तुम्हाला? आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे आणि त्यानिमित्तानं 4 जुलैला आम्ही एक कार्यक्रमसुद्धा ठेवलेला आहे यशवंतराव प्रतिष्ठानला. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. देशात सगळ्यात जास्त सहकार महाराष्ट्रात पूर्वी होता. खरं, परंतु आज त्याला ताकद देण्याची आवश्यकता आहे, ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सहकार दिनाच्या दिवशी 4 जुलैला अशा प्रकारचा कार्यक्रम यशवंतरावला त्या ठिकाणी होतोय आणि त्या ठिकाणी सहकारावर निश्चितच विचारमंथन होईल.